नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर तुम्ही पाहत असाल माझ्या हातामध्ये जी भाजी दिसत आहे ती आहे तांदूळजाची भाजी। आणि आता आम्ही सर्व मिळून तीच भाजी जमा करत आहोत या शेतामध्ये आणि घरी जाऊन तीच आपण बनवून खाणार आहोत। तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे, फार काही मसाले नाही, साहित्य नाही। तर आता ही भाजी घेत आहोत आम्ही। सर्वात आधी तर ही भाजी आम्ही शोधत आहोत या शेतामध्ये। आम्ही आलो होतो गावाकडं, माझ्या सर्व बहिणी आणि मी, आम्ही सर्वजण वडिलांचा वाढदिवस असल्यामुळे गावी आलो होतो। तर दुसऱ्या दिवशी आम्ही शेतात आलो आणि आम्ही हर वेळेस गावाकडे आलो की शेतामध्ये एकतरी चक्कर मारतोच, कारण आम्हाला फार आवडते शेतात जायला। आणि छान असं हिरवगार शेत दिसते बघा। थोडा थोडा पाऊस येत होता, हवा सुटली होती, तरीसुद्धा आम्ही मुलं बाळं घेऊन शेतामध्ये आलो। तिकडे माझे वडीलसुद्धा भाजी घेऊ लागत आहेत, वहिनी, आम्ही सर्व बहिणी। तर अशी ही थोडीशी भाजी जमा करते आणि घरी नेऊन ती कशी बनवायची अगदी माझ्या साध्या सोप्या पद्धतीने ती दाखवते मी। तर आता थोडीशी जमा करते, म्हणजे सध्या फार काही भाजी मला मिळत नाही आहे। काही ठिकाणी झाडं छोटे छोटे असे दिसत आहेत, तेच आम्ही उपटून घेत आहेत। आपल्याला शहरामध्ये ही भाजी विकत घ्यावं लागते आणि इकडे बघा गावाकडे अशी शेतामध्ये ताजी छानशी भाजी भेटते आपल्याला, शिवाय चवदार लागते। तर आता तीच भाजी आम्ही जेवढी मिळाली तेवढी घेतो। आणि रस्त्यामध्ये बघा छोटासा असा ओढा आहे, तर तिथे ही भाजी धुवूनसुद्धा घेत आहे मी, कारण जरा या भाजीला माती आम्ही उपटूनच घेतलेली आहे, तर माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घेते इथे। आणि घरी जाऊनसुद्धा पुन्हा 1-2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। पालेभाज्या स्वच्छ धुतल्याशिवाय करायच्या नाही अजिबात। तर आता ही थोडीशी हे पाण्यात धुवून घेते आणि घरी जाऊन आपण ही भाजी बनवूयात। आता ही रानातून आपण जी भाजी आणलेली आहे तांदूळजाची ती निवडून घेतली आहे आणि पुन्हा 1-2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, कारण याला माती वगैरे लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची भाजी। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ। फार वेळ लागत नाही या भाजीला तयार व्हायला, अगदी 2-3 मिनिटांमध्ये भाजी तयार होते शिजून, आणि खूप मसालेसुद्धा लागत नाहीत। फक्त आपण हिरवी मिरची आणि लसूण घेणार आहोत। तर हिरवी मिरची मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 10-15 लसणीच्या पाकळ्या घ्यायच्यात आणि हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर हे अशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचं आहे। तेल गरम झालेलं आहे बघा, त्यामध्येच हे जे वाटलेला मिरचीचा ठेचा आहे तो टाकायचा। काही ठिकाणी ही भाजी आधी वाफवून घेतात आणि मग फोडणी देतात बघा, आपण डायरेक्ट बनवणार आहोत। आणि खूप कमी साहित्यामध्ये चवदार पौष्टिक भाजी तयार होते। शिवाय आपण ही ताजी भाजी आणलेली आहे रानातून, त्यामुळे अधिकच चवदार लागणार आहे। लसूण मिरची छान अशी परतून घ्यायची तेलावर आणि ही भाजी आपण धुवून घेतलेली आहे ती टाकायची लगेचच। फक्त लसूण मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता ही भाजी आपण यामध्ये टाकून घेऊ। आता जरी खूप साधी दिसत असली भाजी तरी शिजून कमी होते।
ही भाजी थोडीशी शिजत आली की मग आपण मीठ टाकणार आहोत, कारण आता जर टाकलं तर मीठ जास्त होण्याची शक्यता असते, अंदाज येत नाही आपल्याला. आता पहा, शिजवून थोडी कमी झाली आहे भाजी. आता आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार. मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. अगदी झटपट टिफिनलाही नेऊ शकता अशी ही चवदार भाजी तयार झाली आहे. फार वेळ लागला नाही बघा. तर तुम्ही कशा पद्धतीने करता मला तेही कमेंटमध्ये सांगू शकता. तर हे पहा, छान कमी साहित्यामध्ये मस्त चमचमीत भाजी खायला तयार झाली. नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि मला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता अगदी 1 मिनिटभर एवढी ही भाजी मी वाफवून घेते. म्हणजे यामधलं जे थोडंफार पाणी राहिलेलं आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे. ही भाजी सुकी सुकीच बनवायची. मीठ टाकल्यामुळे थोडंसं पाणी सुटते या भाजीला, तर ते आपण आटवून घेणार आहोत आणि नंतर मस्त ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहोत. तर आता ही आपली तांदूळ ज्याची भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करायचा. मस्त अशी कोरडी कोरडी सुकी झालेली आहे. तर आता आपण ही डिशमध्ये काढून घेणार आहोत. किती सारी दिसत होती आपल्याला जेव्हा सुरुवातीला कढईमध्ये टाकली होती भाजी त्यावेळेस, आणि आता शिजून बघा किती कमी झाली आहे. खायला तर भन्नाट अशी लागते. शिवाय आपण शेतातून ताजी ताजी भाजी आणून बनवलेली आहे, त्याची चव काही वेगळीच लागणार आहे. नक्की अशा पद्धतीने करून पहा. कशी झाली मला सांगायला विसरू नका. तर अशी ही साध्या सोप्या पद्धतीने तांदूळाची भाजी बनवलेली आहे.